नमस्कार, केएस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण आलेलो आहोत मंगरुळपीर तालुक्यामधील वाशिम जिल्ह्यामधील चकवा या गावामध्ये। तर चकवा या गावामध्ये तुम्ही बघताय की येथे एका सडकेचं प्रकरण आमच्याकडे आलेलं आहे। तर इथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेमधून इथे चकवा या गावामध्ये सडक दिली गेली होती। तर सडकचं बांधकाम झाल्यानंतर तुम्ही बघताय की 6 महिन्यांनी या सडकीचे 3-13 वाजलेले आहेत, म्हणजे दिवाळा निघालेला आहे सडकेचं। आणि सडकेचं दिवाळा निघल्यामुळे माणसाचंही दिवाळा निघत आहे असं या गावामधल्या नागरिकांचं म्हणणं आहे। तर चला तर आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो की मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेमधून झालेली सडक किती क्वालिटी बाज आहे। तर बघा तुम्ही 6 महिने सडक बांधायला झाले आणि 6 महिन्यामधूनच इथं असे खड्डे झालेले आहेत की खड्ड्यातली सडक आहे की सडकेत खड्डा आहे, हेच नागरिकांना प्रश्न पडलेला आहे। आणि हाच प्रश्न नागरिक आता सरकारला विचारत आहेत की सडकेमध्ये खड्डा आहे की खड्ड्यामध्ये सडक आहे। तर चला तर आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय की या सडकेचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे। हे बघा इथं चुरी आणून टाकलेली आहे, हे सडकेच्या कामासाठी आणून टाकलेली आहे की सडकेमधूनच ती वर आलेली आहे, हाच प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तर बघू शकता तुम्ही हे काम पूर्ण झालेलं, इथं बोर्ड लावलेला आहे। तर या गावामधील नागरिकाच्या काय व्यथा आहेत, या सडकीमुळे त्यांना काय सहन करण्याची त्यांच्यावर पाळी आलेली आहे आणि कशामुळे आलेली आहे हे आपण इथले जे सज्ञान सुज्ञ नागरिक आहेत, काही नागरिक इथे आलेले आहेत। तुम्ही बघताय की किती त्रस्त झाले असतील हे लोक। हे बघाय तुम्ही इथं चकवामधील सगळे जे नागरिक आहेत आपल्या व्यथा घेऊन ते गव्हर्नमेंटपर्यंत गेले आणि गव्हर्नमेंटनी त्यांच्या दिलेल्या निवेदनावर काही ॲक्शन न घेतल्यामुळे ते केएस न्यूजकडे त्यांनी धाव घेतलेली आहे। तर विचारूया आपण काही प्रश्न नागरिकांना। नमस्कार, केएस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सर, नाव सांगा तुमचं प्रथम। लिंगोले या गावाचा नागरिक। आणि तुम्ही निवेदन दिलेलं आहे, तुम्ही बोलले की आमच्या चॅनलला तुम्ही निवेदन टाकलेलं आहे। तर काय आहे तुमच्या व्यथा आणि काय सांगाल तुम्ही या योजनेबद्दल? हे कसं 2019-20 मध्ये सँक्शन झालेला रोड आहे ग्रामीण सडक योजनेमार्फत आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी 2023 मध्ये म्हणजे जानेवारी 2023 मध्ये हे काम पूर्ण केलेलं आहे आणि 6 महिन्यांनी याचं वरचं कोटिंग सर्व पूर्णपणे उकळलेलं आहे। मंदातनी हे लोक ते मजूर लोक पाठवत जायचं आणि साईडचं ते कापकूप करून वापस जायचं। आम्ही त्याला विचारलो की बा मधातलं काम कधी करता रोडचं, 8 दिवस 15 दिवस असं करून त्याने 1.5 वर्ष गेले। मंदातनी या 1.5 वर्षातनी 2 व्हीलरवाले दुचाकीवाले बरेचसे पडले, त्याला दुखापत झाली। आम्ही 1.5 वर्ष त्याची वाट बघत आहोत। त्याच्यानंतर मग आम्ही 1-1.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे जे ऑफिस आहे वाशिमला तिथं गेलो आहे आणि तिथं जे राजीव गोस्वाल साहेब आहे तिथले त्यांना रिक्वेस्ट केली, विनंती अर्ज दिला की बा हे पा। तर त्यांनी तिथून 8 दिवसांनी त्यांनी माणसं पाठवले ठेकेदारांनी आणि जे उकरलेली जी गिट्टी होती तीच त्यानं साफ करून साईडला टाकली, बाकी काही केलेलं नाही। मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराशी संपर्क साधला तर या रोडचं जे त्यांनी काम केलेलं आहे तर किती वर्षाची वॉरंटी त्यांच्याकडे होती? 5 वर्षाची वॉरंटी आहे त्याची, म्हणूनच आम्ही त्याच्याकडे गेलो आणि 5 वर्ष व्हायचे आहे या रोडला। वॉरंटी पिरियडमध्ये त्यांनी सर्व्हिस तुम्हाला व्यवस्थित दिली नाही का? दिली नाही। अच्छा, तर बघताय तुम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेचे 3-13 इथे वाजलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरदार जो आहे त्याच्याकडे वारंवार रिक्वेस्ट करूनही वॉरंटी, या रोडची वॉरंटी आहे त्यांच्याकडे, वॉरंटी असूनही 5 वर्षाची वॉरंटी असूनही खड्डे पण त्यांनी बुजलेले नाही आहे। खड्डे तर जाऊ द्या, पण नागरिकांचं म्हणणं असं आहे की इस्टिमेटच त्यांनी व्यवस्थित वापरलेलं नाही आहे। म्हणजे गरिबाच्या म्हणजे असं इथं दिसायला मिळतंय की मोजच्या टाळूवरचं घी खायला पण हे लोक मागं पुढे करत नाहीत। म्हणजे जे पण काही हे इथं दिसतंय तर यांचे झालेले ॲक्सिडेंट आणि यांना जो नाहक त्रास होत आहे तर याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची राहणार आहे?